नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। भगवान बुद्धांचे उपदेश जेव्हा आपण अभ्यास करायला घेतो तेव्हा त्याच्यामध्ये आर्य सत्य चा प्रामुख्याने उल्लेख असतो आणि म्हणूनच बऱ्याचदा आर्य सत्यावरती त्याच्या अभ्यासावरती जोर दिला जातो. आणि मग आर्य सत्य म्हणजे दुःख, दुःख समुच्चय, दुःखाचं कारण, दुःख निवारण मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग. जेव्हा साधक नेहमी नेहमी दुःखाबद्दल ऐकत असतो तेव्हा त्याची अशी भावना होती की भगवान बुद्धांनी फक्त दुःखाविषयीच सांगितलेलं आहे. त्यांनी सुखाविषयी काही सांगितलेलं नाहीये. परंतु तसं नाहीये. भगवान बुद्धांनी ज्याप्रमाणे दुःखाबद्दल सांगितले त्याप्रमाणे सुखाबद्दल सांगितलेलं आहे. परंतु ज्या सुखाची भगवान बुद्ध सांगत असतात ते सुख जोपर्यंत आपण दुःख उपभोगत नाही किंवा त्याला समजत नाही, त्याला जाणत नाही, तोपर्यंत त्या सुखाचे जे अनुभव आहे ते आपण घेऊ शकत नाही, प्राप्त करू शकत नाही. तर भगवान बुद्ध जेव्हा दुःखाचं कारण सांगतात तेव्हा तृष्णा हे दुःखाचं मूळ कारण आहे. आणि तृष्णा उत्पन्न होण्याची जी साधनं असतात त्यापैकी एक साधना म्हणजे एक साधन त्याचं म्हणजे कामराग. कामराग म्हणजे एखाद्या विषयांमध्ये आनंद घेणे. तर मोस्टली आपलं जे आनंद घेण्याचं जे साधन आहे ते आपले 6 इंद्रिय. आणि त्या 6 इंद्रियामध्ये आपल्याला जे काही गोष्टी आपल्या समोर येतात त्यामध्ये आपण आनंद घेत असतो आणि याला कामराग म्हटलं जातं. तर हा कामराग म्हणजे 6 इंद्रियांनी जे अनुभव आहेत त्या अनुभवांमध्ये आपण आनंद किंवा सुख शोधत असतो. परंतु हे शोधणं जे आहे आपलं ते तृष्णेच्या कारण होत असतं. कारण आपल्या चित्तामध्ये अनेक जन्मापासून आसक्ती, द्वेष आणि मोह हे आहेत आणि ते आपल्याला नेहमी नेहमी जन्म घेण्यासाठी बाधित करत असतात. तर ही जी तृष्णा आहे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि भगवान बुद्ध ज्या सुखाबद्दल सांगत असतात ते निरामिष सुख. निरामिष म्हणजे ज्या सुखाची म्हणजे कशाशीही मिक्स होत नाही ते किंवा कशानेही ते जोडलं गेलं नाही, अशा प्रकारे निरामिष सुख. आणि जे आपण 6 इंद्रियांनी उपभोगतो त्याला सामिष सुख म्हटलं जातं. सामिष म्हणजे कशाला तरी चिटकून कशाच्या सोबत आलेलं सुख.
आणि जेव्हा आपण सामिष सुख म्हणजे 6 इंद्रियांनी जे सुख प्राप्त करतो ते इंद्रियांशी संबंधित, त्याचप्रमाणे तृष्णेशी संबंधित आहे. आणि हे कशाशी तरी संबंधित असल्यामुळे त्याचे जे दुष्परिणाम आहेत, एकतर ती तृष्णा किंवा इंद्रिय आपल्याला ते दुष्परिणाम दिसू देत नाहीत, किंवा जरी आपल्याला ते दुष्परिणाम दिसले तरी त्या दुष्परिणामांवरती आपण सखोल अभ्यास किंवा त्याच्याविषयी जे धोके आहेत ते आपल्या लक्षात येत नाहीत. त्याचं कारण म्हणजे हा जो मोह आहे, मोह या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे पाहू देत. तर जेव्हा सामिष सुखाची आपण गोष्ट करतो, सामिष सुख हे तृष्णेवरती आधारित आहे. आणि तृष्णा ही नेहमी नेहमी, जसं आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये ऐकलेलं आहे की तत्र तत्र विनंदती, म्हणजे इथे तिथे ती नेहमी नेहमी सुख किंवा आनंद उपभोगत असते. तर आपण आपले अनुभव पण असेच आहेत की ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असते आणि आपण ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली, म्हणजे आपल्या मनामध्ये तृष्णा उत्पन्न झाली आणि आपण ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले, आणि ज्या क्षणी आपल्याला ती गोष्ट प्राप्त होईल असं आपल्या लक्षात येत नाही, त्याच क्षणी तो जो आनंद आहे, ते जे सुख आहे ते तिथे नष्ट होत. कारण की आपल्याला आता माहिती आहे की ती जी गोष्ट आहे ती आपल्याला प्राप्त होणार आहे. तर हे जे आहे सामिष सुखाचे, हे एक ड्रॉबॅक आहे, हा एक दुष्परिणाम आहे. त्यानंतर आपण ती गोष्ट प्राप्त करतो, नंतर त्याचं जे सुख आहे ते आपण उपभोगत असतो, परंतु ते सुख फक्त आता पुढची जी गोष्ट आहे म्हणजे तृष्णा आहे ती त्याच्यामध्ये शिल्लक आहे, त्यातलं नाविन्य संपलेलं आहे. आणि ती तृष्णा देखील कुठपर्यंत असणार आहे की जोपर्यंत आपली जी क्षमता आहे ती ग्रहण करण्याची, जसे एखादी खाण्याचा पदार्थ आहे, तर खाण्याचे पदार्थ आपण किती खाऊ शकतो? 1 प्लेट, 2 प्लेट, 3 प्लेट. 3 प्लेटच्या नंतर आपल्याला तीच गोष्ट नकोशी वाटायला लागते. जे आपल्याला आवडीचा पदार्थ आहे तो आपल्याला नकोसा वाटायला लागतो. त्याचप्रमाणे एखादी आवडीचा पदार्थ आहे जो आपल्याला खूप आवडतो, परंतु सकाळ, दुपार, संध्याकाळ, दुसऱ्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ, तिसऱ्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ आपल्याला ते खायला मिळालं, तरी आपल्या त्याची जी आवड असते ती पहिल्या 1-2 दिवसामध्येच ती संपून जाते आणि त्यानंतर तोच पदार्थ आपल्याला न आवडणारा होऊन जातो. तर अशा प्रकारे सामिष ज्या सुख आहे त्या देखील बदलत असतात, चेंज होत असतात. फक्त खाण्याचीच गोष्ट नाही, जसं की बघण्याची देखील गोष्ट आहे. जसं की आपण केरळला जाऊन आलो, मग त्यानंतर आपल्या मनामध्ये काश्मीरला जाण्याची इच्छा उत्पन्न होते. मग आपण काश्मीरला जातो. त्यानंतर आपल्यामध्ये मनामध्ये स्विसला जाण्याची, स्वित्झर्लंडला जाण्याची इच्छा उत्पन्न होते. मग त्यानंतर आपलं आणखीन काय, आणखीन काय. तर अशा प्रकारे दृश्यांच्या बाबतीत देखील असंच घडत असतं की एका ठिकाणी आपण ती जी सुख आहे त्याला थांबवू शकत नाही. आणि ते सुख नेहमी नेहमी नवीन नवीन गोष्टी शोधत असतं.
नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन मार्ग, नवीन नवीन जागा हे आपण नेहमी शोधत असतो. ऐकण्याचं देखील तसंच. ऐकण्याला देखील आपण एकच अ, ध्वनी वारंवार ऐकून आपल्याला थोड्या वेळाने त्याचा कंटाळा येतो. मग आपण चेंज करत असतो. तर हे नाविन्य शोधणं सामी सुखामध्ये हा एक मोठा त्याचा ड्रॉबॅक आहे, दुष्परिणाम आहे. आणि म्हणूनच आपण कधीही सामी सुखामध्ये सॅटिस्फाईड म्हणजे समाधान आपण प्राप्त करू शकत नाही. हे समाधान प्राप्त न होणं म्हणजे एक प्रकारे दुःखाचं दुसरं स्वरूप आहे. म्हणजे एक प्रत्यक्ष सुख आहे आणि दुसरं आहे अप्रत्यक्ष, सॉरी, एक प्रत्यक्ष दुःख आहे आणि दुसरं आहे अप्रत्यक्ष दुःख. मग हे न प्राप्त होणं देखील एक दुःखच आहे. परंतु ते आपल्याला ग्रास होत नाही, कारण आपल्याला त्याची पकड येत नाही. आपल्याला फक्त अस्वस्थता, कमीपणा ह्या गोष्टी भासत असतात, पण ते दुःखच आहे. ते हे आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. तर म्हणजे सामी सुख हे अनेक दुःखांना जन्म देण्यासाठी कारणीभूत असतं. आणि म्हणूनच सामिक सुखामध्ये जेव्हा आपण आनंदित होत असतो, तेव्हा आपण त्या सामी सुखाकडे पाहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे दुःखाकडे पाहणं, दुःख उपभोगणं आवश्यक आहे, त्याप्रमाणे सामिक सुखाची जी प्रत्यक्ष त्याचा जो अस्तित्व आहे ते देखील आपण बघणं आवश्यक आहे, की कशा प्रकारे हे जे सुख आहे ते उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. त्यासोबतच एक उत्पन्न झालेला सामाजिक सुखासोबतच दुसरं सामिक सुख उत्पन्न होत आहे आणि ते देखील नष्ट होत आहे. तर हे उत्पन्न होणं, नष्ट होणं हे सुरूच असतं आणि त्यामुळे हे सामिक सुख अनसॅटिस्फॅक्टरी म्हणजे आपल्याला समाधान न देणारे आणि शेवटी त्याची परिणती दुःखामध्ये होत असते. तर अशा प्रकारे हे सामिक सुख. भगवान बुद्ध जे निरामिष सुखाबद्दल बोलत आहेत, तर निरामिष सुखाचा जो बेस आहे, त्याचा जो आधार आहे तो छंद. छंद म्हणजे आपली लायकिंग, परंतु लायकिंग म्हणजे आवड. आवड, परंतु त्याचा बेस ज्याप्रमाणे काम छंदाचा जो बेस आहे तो क्रेविंग आहे, तृष्णा आहे, त्याप्रमाणे छंद रागाचा जो बेस आहे तो छंद आहे, म्हणजे आपली आवड आहे, परंतु त्याच्यामध्ये तृष्णा नाही. तर हे समजून घेणं आवश्यक आहे की त्याच्यामध्ये तृष्णा नाही, ही आपली आवड आहे. ज्याप्रमाणे आपण धम्मावरती, धम्माचा अभ्यास करण्याची आपल्याला आवड आहे, पण त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची तृष्णा नाही. आपली निब्बाण प्राप्तीची किंवा स्वतःपत्ती फल प्राप्त करण्याची आपल्याला आपला एक ध्येय आहे, परंतु त्याच्यामध्ये क्रेविंग नाहीये आणि ही क्रेविंग नसणं आवश्यक आहे. जर आपण आपल्यामध्ये धर्म मार्गावरती आरूढ होऊन देखील निब्बाणाची आसक्ती असेल किंवा स्वतःपत्ती फलाची आसक्ती असेल किंवा ध्यानामधल्या अनुभवांची आसक्ती असेल, तर मग आपण जो मूळ आपला उद्देश आहे धम्माचा अभ्यास करण्याचा किंवा धम्म मार्गावरती राहण्याचा, तोच चुकत आहे. आपण कुठल्या तरी चुकीच्या मार्गावरती आहोत हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर हे हे कसं ओळखायचं की हा छंद नाहीये, हा ती तृष्णा आहे. तर जेव्हा आपण ध्यानाचे काही विषय आहेत, ध्यानाचे काही स्टेजेस आहेत, ते पार करण्यासाठी आसुसलेलं असतं किंवा ते प्राप्त व्हावे अशी आपल्या मनामध्ये प्रबळ इच्छा असते. त्यांचा स्वीकार आपण फक्त एक अनुभव न करता त्याला एक आपण ध्येय बनवत असतो
तेव्हा ते त्याचं रूप आसक्तीमध्ये रूपांतर होत असतं. साधकांनी या गोष्टीची नेहमी जाणीव असली पाहिजे की आपण जो आपला मार्ग आहे तो चुकलेला आहे आणि आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत. तर ज्याप्रमाणे पंचनिवारण आहे त्याच्यामध्ये पहिलाच जो अडथळा आहे तो कामछंद. कामछंद म्हणजे अशा प्रकारची आसक्ती आणि हीच आसक्ती आपल्या ध्यानातील प्रगतीसाठी मोठा अडथळा असतो. तर कामछंद ओळखणं देखील खूप आवश्यक आहे. ज्याप्रमाणे व्यापार, थीनमिद्दा, विचिकिच्छा, उद्दुच्च कुकुच्च हे ओळखणं आवश्यक आहे, त्याप्रमाणे कामछंद देखील ओळखणं आवश्यक आहे. ज्या क्षणी आपण कामछंद ओळखू त्या क्षणी आपण त्याला ड्रॉप करू, आपण सोडून देऊ. परंतु असं होण्यासाठी आवश्यक आहे की ध्यानामधली जी आपली ध्यान करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला राग आणि द्वेष याला ड्रॉप करणं किंवा याला सोडून देणं आवश्यक असतं. तर हे कसं करायचं की जेव्हा आपण ध्यानाला बसत असतो, ध्यान करत असतो, प्रत्यक्ष ध्यान, तेव्हा कितीही आपण प्रयत्न केला तरी मनामध्ये विचार येतच असतात आणि त्या विचारांमध्ये जास्त करून आसक्तीचे विचार जास्त असतात किंवा काही प्राप्त करण्याची, काही प्लॅन्स करण्याची, काही अनुभव घेण्याचे विचार जास्त असतात. आणि त्या विचारांना ओळखून आणि त्या विचारांचं खरं स्वरूप म्हणजे हे माझ्या ध्यानातील अडथळे आहेत याला समजून आपण त्यांना तिथेच सोडून किंवा द्वेषाचा एखादा विचार आपल्या मनामध्ये आला तर त्या द्वेषाला ओळखून आपण तिथेच त्याला सोडून देणे, त्याचा त्याग करणं आवश्यक आहे. आणि ही गोष्ट वारंवार करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण वारंवार ही गोष्ट करतो तेव्हा आपोआपच पुढच्या क्षणी जेव्हा एखादा असा आसक्तीचा विचार किंवा एखाद्या गोष्ट प्राप्त करण्याचा विचार आपल्या मनामध्ये येतो तेव्हा आपली सती जी आहे ती आपोआपच त्या विचाराला दूर करून टाकते आणि तो विचार जास्त आपण विकसित करत नाही किंवा त्याच्यावरती प्रपंच करत नाही. आणि जेव्हा आपण ध्यानामध्ये ह्या गोष्टी सतत करत असतो आणि त्यानंतर जेव्हा ध्यानातून आपण बाहेर होत असतो तेव्हा ते आपल्या चित्ताची किंवा मनाची ती एक सवय होऊन जाते आणि मग ते जेव्हा ध्यानातून बाहेर आपण येतो तेव्हा देखील त्याच प्रकारचं त्याचा स्वभाव होऊन जातो आणि मग एखादी गोष्ट तृष्णेची असेल किंवा आवडीची गोष्ट असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष नाही म्हणता येणार, दुर्लक्ष करत नाही आपण, परंतु हा ठीक आहे ही एक माझ्या आसक्तीचा विषय आहे हे आपल्या लक्षात येतं आणि ही आसक्ती ज्याप्रमाणे माझ्या ध्यानातला अडथळा आहे त्याप्रमाणे हे एक दुःखाचं कारण आहे हे देखील आपल्याला लक्षात येतं. आणि वारंवार जेव्हा आपण हे ध्यानामधून ध्यानाच्या बाहेर या गोष्टी करत राहतो तर आपोआपच आपलं जे त्याविषयीचं आकर्षण आहे ते पूर्णपणे नष्ट होत नाही, परंतु हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि कमी होऊन आपण एका स्टेजला पोहोचतो की हा ठीक आहे हे एक माझ्या आनंदाचं कारण आहे, परंतु हे हे देखील अनित्य आहे, हे देखील संपणार आहे. जरी आता मी हे उपभोगत आहे म्हणजे एखादी खाण्याची वस्तू किंवा एखादं दृश्य आपण पाहत आहोत, जरी मी ते उपभोगत आहे तरी मी त्याला तटस्थपणे पाहत आहे किंवा त्याचा उपभोग घेत आहे आणि निश्चितच पुढील जी तृष्णा आहे त्याला आपण तिथे थांबवत असतो. आपण गृहस्थ आहोत, आपल्यासमोर बऱ्याच असे आकर्षण येत असतात, त्यामुळे जर आपण साधनेमध्ये हे करू शकलो तर साधनेच्या बाहेर देखील हे आपल्या हातून घडतच असतं. परंतु जर तसं होत नसेल
तर मग भगवान बुद्धांनी शील संवर आणि इंद्रिय संवराचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. या आधी देखील आपण त्याचा वापर करू शकतो. म्हणजे जर ध्यानामध्ये तर आपल्याला हे प्राप्त होऊ शकत नसेल, आपल्याला जी तृष्णा आहे ती लक्षात येत नसेल, किंवा त्याचे जे दुःखाचं कारण आहे ते लक्षात येत नसेल, तर मग आपण शील संवर आणि इंद्रिय संवराचा उपयोग करणं खूप आवश्यक आहे. जसं जसं आपण शील संवर इंद्रिय संवर करू, तसं तसं आपल्याला त्यातला खोलपणा, म्हणजे त्याचं जे आस्वाद, म्हणजे त्यातलं जे अर्क आहे तो लक्षात येईल की हे याची काही आवश्यकता नाहीये. उगाचच आपलं मन तृष्णेमुळे किंवा आसक्तीमुळे या गोष्टींच्या मागे धावत आहे. तर अशा प्रकारे ते सामिष सुखाचे जे बेस आहे, आधार आहे, तो काढून घेणं आवश्यक आहे. आणि ते काढून घेतल्यावरतीच निरामिष सुखाचा जो बेस आहे, म्हणजे छंद आहे, तो एस्टॅब्लिश होऊ शकतो. जर सामिष सुखाचा तृष्णा जर तिथे अस्तित्वात असेल, तर तिथे छंद अस्तित्वात राहू शकत नाही. तुम्ही त्याला रिप्लेस करू शकत नाही. मग जेव्हा हा छंद राग एस्टॅब्लिश होतो, म्हणजे आपल्याला समजतं की ही जी तृष्णा आहे किंवा हे जे सामिष सुख आहे, हे आपल्यासाठी हानिकारक आहे, याचे दुष्परिणाम आहेत, हे आणखीन दुःखांना जन्म देणार आहे, तर आपोआपच आपलं मन त्याच्यापासून दूर होतं आणि मग आपल्यामध्ये एक छंद निर्माण होतो की जे निरामिष सुख आहे ते काय आहे आणि ती त्याची चव कशी लागते. तर त्याची चव जेव्हा आपण उपभोगू, तेव्हा त्याची जी टेस्ट आहे ती जे सामिष सुख आहे त्याच्यासारखीच आहे की वेगळे आहे, ही पाहण्याची जी आपल्यामध्ये छंद उत्पन्न होतो आणि त्या छंदांनी आपण त्या निरामिष सुखाची प्राप्ती करण्याची छंद आपल्यामध्ये उत्पन्न होऊ शकतो. तर मग निरामिष सुख काय आहे? निरामिष सुख म्हणजे ते कशाशी मिक्स होत नाही, कशाशी ते कशावरती डिपेंड नाहीये. म्हणजे बेसिकली आपण पाहायला गेलं की सामिष सुख आहे ते 6 इंद्रियांनी आपण प्राप्त करत असतो, परंतु निरामिष सुख आहे हे 6 इंद्रियांवरती आधारित नसतं. हे 6 इंद्रियांच्या परे, म्हणजे त्याच्या बाहेर असतं. तर कशा प्रकारे त्याच्या बाहेर असतं? जेव्हा आपण ध्यान करत असतो आणि ध्यानामध्ये आपण जसं सांगितलं, राग आणि द्वेष, आसक्ती आणि द्वेष या दोघांना आपण दूर ठेवू शकतो. तो दूर ठेवण्याचा जो क्षण असतो, तो क्षण म्हणजे आपण आपले जे इंद्रिय आहेत, 6 इंद्रिय इन्क्लुडिंग मन, 6 इंद्रिय यांना आपण त्यावेळी सीज केलेलं आहे, त्यांना आपण बंद केलेलं आहे. आणि मग त्या बंद करण्यामुळे जे आपल्यामध्ये त्या क्षणापुरतं जे सुख उत्पन्न झालेलं आहे, त्याला निरामिष सुख असं म्हणतात. आपण पाहतो की आपल्याला खूप हलकं वाटतं, आपल्याला शांत वाटतं, आपल्याला फील गुड फॅक्टर आपल्यामध्ये उत्पन्न होतो. तो फील गुड उत्पन्न होण्याचं कारण म्हणजे निरामिष सुख. तर परंतु होतं असं की साधक हे जे फील गुड फॅक्टर आहे किंवा ही हलकापण किंवा हे जे एम्प्टीनेस थोडासा वाटतो त्याच्यामध्ये, ह्यालाच चिटकून राहतात किंवा ह्यालाच ते आसक्त होतात आणि मग हे पुन्हा चुकीच्या मार्गावरती जात असतं. तर हे जी हलकेपणा आहे किंवा मनाची शांतता आहे, हा एक बेस असतो, एक आधार असतो, जिथे निरामिष सुख स्थापित होत असतं. मग हे हे एक क्षण असतो, हा एक क्षणाचा 2 क्षण होतो, 2 क्षणाचे 3 क्षण होतात. हे क्षण जेवढे आपण वाढवत जाऊ, तेवढा आपला तो निरामिष सुखामध्ये आपण राहण्याची
किंवा तो छंद जो आपला आहे तो वाढण्याची प्रक्रिया वाढत असते. तर जेव्हा आपण निरामिष सुखामध्ये राहत असतो आणि ते क्षण वाढवत असतो, तर हे क्षण असे असे वाढवून आपण तो ज्याप्रमाणे म्हटलं जातं की 1 तास, 1.5 तास या स्थितीमध्ये आपण जर राहिलो, तर त्यानंतर आपण पाहू शकतो की आपल्यामध्ये अ, झाना घटक उत्पन्न होतात आणि ते झाना घटक म्हणजे एक घटकच असतात. ते झाना घटक अ, साधकांमध्ये फार त्याच्याविषयी कुतूहल असतं. परंतु ती एक समाधीची स्टेजच आहे. आणखीन काही वेगळा अनुभव नसतो. काही विशेष अनुभव त्याला म्हणता येणार नाही. परंतु ते घटकच असतात. तर जेव्हा अ, पहिला झाना घटक किंवा त्याला झाना फॅक्टर म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, तो उत्पन्न होतो. दुसरा, तिसरा, चौथा असे 5 झाना घटक उत्पन्न होतात. तर पहिला झाना घटक जेव्हा आपण पाहतो आणि अ, त्याला त्याला ड्रॉप करतो, त्याच्यामध्ये आपण पाहतो की हा जो घटक आहे, हा देखील ज्याप्रमाणे सामिष सुख आहे, त्याप्रमाणे हा देखील घटकच आहे आणि मग त्याला आपण ड्रॉप करतो, त्याचा त्याग करतो. ज्या क्षणी आपण तो त्याग करतो, पहिला जो झाना घटक वितक्क विचार त्याला जेव्हा आपण ड्रॉप करतो, तेव्हा त्या ड्रॉप करण्याने आपण आपल्यामध्ये जे वचीसंकार उत्पन्न होतं, त्याला आपण सोडून देत असतो आणि त्यामुळे आपण आपल्यामध्ये पुढे वचीसंकार उत्पन्न होत नाही. म्हणजे आपल्याकडून कुठल्याही वाणीचे अ, शील आहेत ते भंग होत नाहीत. दुसरा, तिसरा जेव्हा आपण म्हणजे प्रीती आणि सुख यांचं जेव्हा आपण बघतो ते देखील अ, अ, समाधानी नाही आहेत. त्यांना देखील आपण ड्रॉप करत असतो, त्याग करत असतो. त्यानंतर काय संखार आपल्यामध्ये उत्पन्न होत नसतं आणि आपल्याकडून कायनी कुठलेही शीलभंग होत नाही. तर अशा प्रकारे चौथ्या याच्यामध्ये अ, जेव्हा उपेक्षेमध्ये आपण जातो, तेव्हा आपण सुख सुख जे आहे त्याला देखील ड्रॉप करत असतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आनंद आहे त्याला देखील आपण ड्रॉप करतो आणि आपण उपेक्षा भावामध्ये म्हणजे सुख आणि दुःख या दोघांनाही आपण एकाच दृष्टीने त्यावेळी पाहत असतो. आणि जेव्हा आपण उपेक्षा भावामध्ये असतो तेव्हा आपण हे कुठलेही कामछंद किंवा कुठल्याही 6 इंद्रियांनी जे काही आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला आकृष्ट करू शकत नाही. त्या त्याच्यामधलं आपल्याला आकर्षण संपलेलं असतं. आपण त्या गोष्टींचा उपभोग जरूर घेतो. आपण आरांत झालेलो नाही. परंतु आपण त्या गोष्टींचा उपभोग एक संयमित म्हणजे ही गोष्ट अशी आहे आणि ही गोष्ट संपणार आहे हे आपल्या लक्षात येत असतं किंवा ही गोष्ट आपल्याला दुःख उत्पन्न करणार आहे. त्यामुळे आपण सजग असतो आणि आपण त्याच्यामध्ये वाहत जात नाही. त्याच्यामध्ये त्याच्या जो दुष्परिणाम आहेत त्याच्यामध्ये आपण समजून घेतो, ते दुष्परिणाम समजून घेतो. तर अशा प्रकारे निरामिष सुख हे अ, जेव्हा आपण संपूर्णपणे छंद आपल्यामध्ये एस्टॅब्लिश होतो, तेव्हा आपण हे निरामिष सुख प्राप्त करत असतो. सामान्य फलसुत्तामध्ये भगवान बुद्ध सांगतात की हे निरामिष सुख आहे. हे निरामिष सुख अ, आपण जेव्हा आपले 6 इंद्रिय पूर्णपणे अ, बंद होतात, तेव्हा आपण ते प्राप्त करत असतो. परंतु अ, हे क्षण फार कमी असतात. 1 क्षण, 2 क्षण असे क्षण असतात आणि हे क्षण मग आपण त्याची सलगता जेवढी वाढवू, तेवढी आपण त्याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करत असतो. मग त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आसक्त न होणं
हे खूप आवश्यक आहे. तर फील लाईट होणं, मन शांत वाटणं, मनाचे जे विचार आहेत ते देखील बऱ्याचदा स्टॉप होतात आणि पुढे जाऊन आपला जो श्वासोच्छ्वास आहे तो देखील काही वेळासाठी थांबत असतो. तर हे सगळे फॅक्टर्स आहेत, जे निरामिष सुखाचे फॅक्टर्स आहेत. तर हे निरामिष सुखाचे जे लाभ आहेत, म्हणजे सगळ्यात पहिली जे लाभ आहे म्हणजे आपल्यामध्ये जी भीती आहे, कुठल्याही प्रकारची भीती आपण आपल्यापासून दूर होते. दूर होते म्हणजे आपल्याला जो त्या भीतीचा जो मूळ आहे किंवा आसक्ती आपली किंवा द्वेष, हे त्या भीतीचं जे मूळ आहे, परंतु ते निघून गेल्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये कसल्याही प्रकारची भीती राहत नाही. आध्यात्मिक उपेक्षा आपल्यामध्ये उत्पन्न होते. म्हणजे कुठल्याही सिच्युएशन मध्ये, म्हणजे आनंदाचे क्षण असो किंवा दुःखाचे क्षण असो, आपण अ, आपण इक्वॉनिमस म्हणजे उपेक्षा भावामध्ये राहतो. फार आनंदी आहे आणि आपण नाचतो बागडतो असं होत नाही. फार दुःखी आहे, आपण त्या दुःखाच्या गर्तेमध्ये वाहत जात नाही. तर आपण लक्षात येतं किंवा हा आनंदाचा क्षण आहे, हा देखील संपणार आहे. तसंच आपल्या लक्षात येतं दुःख आहे आणि हे देखील संपणार नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्यामध्ये उपेक्षा भाव उत्पन्न होत असतो. आणि हे जे क्षण असतात, याला हे क्षण आपलं जे चित्त आहे त्याला विरज्यती, चित्तम विरज्यती, म्हणजे हे क्षण आपले चित्त आहे ते क्लीन करत असतं. विरज्यती म्हणजे रज्य म्हणजे त्याच्यावरती बसलेली धूळ, रज्य आहे त्याला दूर करणं म्हणजे विरज्यती. तर हे एक क्षण आहेत, कारण आपण त्यावेळी तृष्णेमध्ये पण नाही आणि द्वेषामध्ये पण नाही, आसक्तीमध्ये नाहीये, कुठल्याही सहा इंद्रियांच्या प्रभावाखाली नाहीये. तर अशा प्रकारे जेव्हा ते क्षण असतात, ते क्षण हे चित्त शुद्ध करण्याचं काम करत असतात. आणि जे चित्ताची ओरिजिनल स्थिती आहे, मूळ स्थिती आहे, ते आहे पभासारं चित्तम, म्हणजे जे चमकणारं चित्त आहे, जे लखलखणारे चित्त आहे, हे त्याचा मूळ स्वभाव आहे, मूळ त्याचं रूप आहे. ते मूळ जे रूप आहे चमकणारं पभासारं चित्त, ते हे अशा प्रकारे साफ करून करून, क्लीन करून करून आपल्याला पभासार चित्त म्हणजे चमकणारे चित्त प्राप्त होत असतं. तर अशा प्रकारे हे निरामिष सुख जे आहे, हे आपल्याला चमकणाऱ्या चित्ताकडे आणि पर्यायाने निब्बाणाकडे घेऊन जात असतं. तर हे निरामिष सुखाचे जो फलनिष्पत्ती आहे, त्याचे दुष्परिणाम असण्यापेक्षा फलनिष्पत्ती आहे, ती फलनिष्पत्ती म्हणजे 8 प्रकारचे फल प्राप्त होणे. म्हणजे सोतापत्ती मग्ग, सोतापत्ती फल, सगदागामी मग्ग, सगदागामी फल, अनागामी मग्ग, अनागामी फल, अरहंत मग्ग आणि अरहंत फल. तर अशा प्रकारे हे जे निरामिष सुख आहे, याचे हे 8 फल आपल्याला प्राप्त होत असतात. तर नेहमी नेहमी दुःखाविषयी सांगून आपला जो इन्क्लिनेशन आहे हे दुःखाकडे जात असतं. परंतु जेव्हा आपण भगवान बुद्धाने जे सुखाची जी व्याख्या सांगितलेली आहे किंवा सुखाबद्दल जे सांगितलं आहे, त्याचा जेव्हा आपण अभ्यास करू, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की भगवान बुद्ध दुःख ह्याच्यासाठी सांगतात की जेव्हा दुःखाची आपण अनुभव घेऊ, तेव्हा आपण एक जे निरामिष सुख आहे त्याच्या प्राप्तीसाठी आपल्यामध्ये प्रबळ इच्छा उत्पन्न होईल, प्रबळ छंद उत्पन्न होईल
आणि मग आपलं जो मार्गक्रमण आहे ते आणखीन सुकर होईल. योगायोगाने आजचं जे अजय जयसारो यांची जी नेहमी आपल्याला पोस्ट येते त्याच्याबद्दल देखील निरामिष सुखाबद्दलच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आजचा हा आपला विषय जो आहे तो देखील निरामिष सुखाविषयीच आहे. तर हे सांगून तुमच्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न होऊ नये ध्यानातले जे प्रगती आहे त्याच्याबद्दल. तर ध्यानामध्ये जे सुख आपल्याला प्राप्त होत आहे त्याचं जे खरं स्वरूप आहे ते आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आणि ते खरं स्वरूप प्राप्त करण्यासाठी आपले जे अडथळे आहेत ते दूर करणं आवश्यक आहे. ते अडथळे समजून घेणं आवश्यक आहे आणि ते समजून घेऊन मग ते दूर करून आपण जे हे निरामिष सुख आहे ते आपण आपल्याला प्राप्त होत असतं. तर अशा प्रकारे ह्याच प्रकारे निरामिष सुख त्याचे जे क्षण आहेत सुखाचे, जे कामनेस आहे, जो कूलनेस आहे, जे हलकेपण आहे त्याच्यामध्ये न अडकता पुढे जाऊन ते क्षण वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते आणि जो प्रत्यक्ष अनुभव आहे आपला निरामिष सुखाचा तो आणखीन डीप करायचा आहे, खोल करायचा आहे. आणि जी आपली मार्ग आहे अष्टांगिक मार्ग याच्यावरती पुढे जो आपला अंतिम ध्येय आहे ते म्हणजे निब्बाण, ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे, कसोशीने प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न करून आपल्या सर्वांना अशा प्रकारे निब्बाण प्राप्त होईल अशी सदिच्छा व्यक्त करून आजचा जो हा विषय आहे तो इथेच थांबवत आहे. साधू साधू साधू.